शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मांडवे जिल्हा परिषद गट कोतळ्यापासून शिंगणापूरच्या पायथ्यापासून सुरू झालेला हा गट पिंपरी फडतरी लोणंद लोंढे मोहितेवाडी मांडव त्या ठिकाणी गिरवी भांब रेड इस्लामपूर कनेर असं करत करत जळबावीच्या घाटापर्यंत त्या घाटाच्या पासून ते या घाटापर्यंत गेलेल्या डोंगर रांगामध्ये असलेला हा माझा जिल्हा परिषद गट आणि या जिल्हा परिषद गटाच्या आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार ज्यांना या गटाची गणाची जाण असणार या गटाचे उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्यांनी गेली 5 वर्ष माळशिरस पंचायत समितीमध्ये आपल्या कामानं त्या ठिकाणी धडाका उमटून दिला असे या कनेर नगरीचे सुपुत्र सर्वांचे लाडके आबा गौतम आबा माने पाटील आणि त्यांच्याच बरोबर कनेर पंचायत समिती गणातून या ठिकाणी ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कामानं नव्हे तर त्या ठिकाणी आपल्या सभापती मॅडम या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जो देशमुख परिवार आहे आणि याच देशमुख परिवारातील एक युवराज त्या ठिकाणी यशराज माने देशमुख कनेर पंचायत समिती गणातून उभे आहेत आणि बाजूला मांडवे पंचायत समिती गणातून ज्या जयवंत तात्या पालवेंनी राजकारणामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य समाजकारणामध्ये घालवलं ते जयवंत तात्या पालवे यांच्या सौभाग्यवती श्रीमती नागरताई अक्का जयवंत पालवे या उमेदवार आहेत आणि तिन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी या कनेर सिद्धनाथाच्या साक्षीने या ठिकाणी तुम्हाला आव्हान करायला आलेलो आहे की आपण जर बघितलं तर मला वाटतं आज सकाळीच कनेरमध्ये विरोधी गटाची सभा झाली आबा हे मैदान बघितल्यावरती आमच्या सारख्या बाहेरच्या गावातून आलेल्या लोकांच्या मनामध्ये खात्री आहे की आबा सगळ्या माळशिरस तालुक्यातल्या झेडपी गटापैकी तुम्ही सगळ्यात जास्त लीडनी तिन्ही उमेदवार या गटातून आणि गणातून आल्याशिवाय राहणार नाहीत याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाहीये मित्र राजकारणाची पद्धत आहे अतिशय खालच्या तराला राजकारण गेलेलं आहे अरे या माळशिरस तालुक्याने आतापर्यंत एसबी अण्णा पाटील असतील आतापर्यंत या ठिकाणी अनेक नेते असतील मोहिते पाटील असतील यांनी राजकारण केलं पण कधीही खालच्या तराला जाऊन त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण केलं नाही पण 5 वर्षापासून या माळशिरस तालुक्याला मागच्या 2 निवडणुकीपासून ज्या माणसाला एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या शब्दावरती आमदार केलं या माणसानं आता या तालुक्यामध्ये 100 त्या ठिकाणी रिव्हॉल्वरची गँग घेऊन फिरतो हा माणूस त्या ठिकाणी खंडणी वसुली करतो हा माणूस त्या ठिकाणी हप्ते वसुली करतो अरे एखाद्या किराणा दुकानदार जर विरोधात गेला तर त्याच्यावरती अन्न भेसळवाला अधिकारी सोडतो एखादा कृषीचा दुकानदार जर विरोधात गेला तर त्याच्यावरती त्या ठिकाणी चौकशी लावतो दबाव टाकतो दहशत करतो हे राजकारण या तालुक्याने कधीही पाहिलं नाही आणि मोठ्या मोठ्या सभांमध्ये सांगतो की इकडं तिकडं गुंडांची टोळे वाळूवाल्यांची टोळे अरे या तालुक्यातल्या सगळ्या वाळूवाल्यांचा हप्ता तू गोळा करतो आणि दुसऱ्याला वाळूवाल्याची टोळी म्हणतो काय असा हप्तेखोर आपल्याला वसुलीबाज इथलं नेतृत्व नको आहे अरे तुम्ही बघितलं असाल महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ज्या भारतीय जनता पार्टीने याला आमदार भारतीय जनता पार्टीचा याला आमदार करण्यासाठी माझी एकनाथ शिंदेची शिवसेना जीवाचं रान करून मत दिलं माझ्या अजित पवारच्या राष्ट्रवादीने जीवाचं रान करून मत दिलं ते पक्ष कुठं आहेत आज ते पक्ष का आले इकडं अरे त्यांना आपण एक गट दिला आणि त्यांना आपण साथ दिली पण त्या ठिकाणी या पक्षाने त्याला लाथ दिली कारण त्याचा हेकेखोरपणा त्याची जी वाईट प्रवृत्ती आहे या वाईट प्रवृत्तीला आता आपल्याला तालुक्यातून या गुंडागर्दीला बाहेर हाकलायचंय आणि म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्याला कनेर सिद्धनाथाची शपथ आहे अरे ज्या 75 वर्षामध्ये या मोहिते पाटील असेल किंवा विरोधकांनी जी राजकारण केलं त्याला या ठिकाणी वेगळं वळण लावणारी ही जी सापाची औलाद आहे ना ही औलाद आपल्याला ठेचून काढायची आणि म्हणून आपल्याला सगळ्याला येत्या 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर मतदान करायचंय माझ्याकडे बराच पाडा आहे तुम्हाला सगळ्याला वाचायला मिळेल मी वेळ कमी आहे मान्यवर जास्त आहेत या पट्टेखोरानं कशात कसं हाणलंय हे सगळं याच्यामध्ये आहे आबा संत ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी महामार्ग जातो त्या पालखी महामार्गामधून
अशी तालुक्यात चर्चा आहे की 5 कोटीचा बंगला घेतला. अरे आमच्या माळशिरसला त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं टेंडर निघतं, तिथनं डिपेंडर गाडी कॉन्ट्रॅक्टर कडून 2.5 कोटीची भेट घेतली. अरे ऊस तोडाचा पोरगा या ठिकाणी आला, ऊस तोड म्हणून आला, आणि तू सगळ्याच्या बोकांडी बसून असं कुठलं कोयतन कुठला कारखाना आहे की एवढा माल त्या ठिकाणी मिळतो? हा तरुणांच्या मनात प्रश्न आहे. आम्ही सुद्धा कोयती घेऊन तयार आहे. तुझ्या बापाने ऊस तोडला म्हणून तुझं कल्याण झालं, त्या माय माऊलीला मी काय बोलणार नाही, पण बापाच्या नावाला आपण जागावं आणि प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी बोलावं, एवढीच माझी हे आहे. हा डिपेंडर बघितली का? अरे आयुष्यभर माझा इथला सर्वसामान्य कनेर नगलीतला माणूस जर ऊस तोडायला गेला तर त्याच्या घरावरचं काढ निघाना, काढ कजळ, आणि याच्याच घरावरती स्लॅब आले कुठनं, JM म्हात्रे कंपनीकडून कसं घर आलं आणि काय आलं याचा सगळा हिशोब त्या वेळेस होईल. आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय, लबाड तर एवढं ब्याचं बोलतंय. आमच्या मांडव्यात सभा घेतली, तिथं काय म्हणलं माहित आहे का? ही आबा म्हणलं पिपरीला येऊन इकडं येऊन एक मत मागतंय. आता मी पिपरीतला आहे, तुम्हाला खरं सांगतो, आतापर्यंत यातल्या इथं बसलेल्या एका माणसाने सांगावं, आबा असतील, डॉक्टर साहेब असतील, डागरक्काच्या घरचे असतील, कुणीतरी एकाने सांगावं कधीतरी या तिघातलं कुणी एक मत मागितलं का हो? जनाची नाही मनाची लगा. काय पण करताय, आमच्यात एक ह्याचा पट्ट्या या, आमच्यात पट्ट्या इकडून ह्याच्या कुंड माल खातोय, त्या खाली पालव्या कुंड वर इकडं आबाला हात आबाकडे येतोय, आबाचा फोटो काढतोय आबा संघ, आणि तसला पट्ट्या म्हणतोय ह्याला एक द्या त्याला एक द्या. ही ह्यानी सोडलेली पिलावळ आमच्या गावात आहे, आणि त्यांनी म्हणायचं की आमच्या ठिकाणी एक मागतात. मित्र हो, कनेर सिद्ध नगरीच्या नातातो सांगतो, ही दोन्ही नेतृत्व. मी डॉक्टरांच्या पहिल्या सभेमध्ये भाषण करत असताना माझ्यावरती हल्ला झालता, गिरवीमध्ये फडतरीमध्ये हल्ला झालता, 3 टाके होते, परंतु ही तत्वाची, शब्दाची आणि निष्ठेची माणसं आहेत. अशी माणसं आपल्याला परत मिळणार नाहीत. त्यामुळे ह्या टोळी भादरांपासून हा तालुका वाचला पाहिजे. त्या ठिकाणी जानकर साहेबावरती आरोप करते, मोहिते पाटलावरती आरोप करते. अरे इतकं सगळं जीवाचं रान तांडव नाटक करून सुद्धा सोलापूरला तुझा करेक्ट कार्यक्रम केला, त्या ठिकाणी आमदारकीला तुझा करेक्ट कार्यक्रम झाला, नगरपालिकेला करेक्ट कार्यक्रम झाला, आणि आबा या जनतेच्या जीवावरती सांगतोय, या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुझा सगळा राहिल्या सैल्याला हिशोब करेक्ट कार्यक्रम इथली माळशिरसची जनता करेल. तुला कुणाचीही गरज नाही, तुला त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करणार आहे. आम्ही रात्रीच बाबा मानेंनी मांडव्यात सांगितलंय, त्याच पद्धतीनं तुला रस्त्यावरती अडवून तुझा कार्यक्रम करण्याची धमक इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आहे. अरे सगळ्यात अगोदर नात्या पुत्याच्या पोलीस स्टेशनला तू आमदार व्हायच्या आधी तुझ्यावरती पहिला गुन्हा जर कोणी दाखल केला असेल तर आप्पासाहेब करचेन तुझा गुन्हा दाखल केला होता. तू फक्त राज ठाकरेवरती एक स्टेटस टाकला होता, त्या स्टेटस वरती तुझा NC दाखल केली होती, के दादा घराचे उंबरे झिजवले होते, आमदारकी लढायची गुन्हा नको. अरे आमच्या रवींद्र भाऊ धंगेकर आमदारांकडे गेला, तिथं पाया पडला म्हणून तुझा गुन्हा माघारी केला. आम्ही तुला कधीच घाबरत नाही. तू अनेक नाटकं केली, आमची घरगुती भावकीतली जमीन आम्ही एकमेकाची करतोय, तहसीलदारला फोन करून इथे तिथं नालायकपणा केलाय, तिथं पैसे खाल्लेत आमचे, ह्याचे किती उदाहरणं द्यायची आणि काय करायचं. त्यामुळं आता आबा ही जनताच पेटून उठणार आहे. सर्वसामान्य गोरगरिबाच्या बिश्या, कुणाची रानं हडप, कुणाचं काय कर, वाळू वडा मुरुम तर पट्ट्याने कुठंच ठेवला नाही. ह्याच्याकडे जाणारी सगळी टिपर संघटना आहे, ही टिपर घेऊन नक्की धंदा काय करते ती, हा सगळा सवाल या निवडणुकीत तुला त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. आणि म्हणून मला सांगायचंय, सुज्ञ मतदार हो, तुम्ही मला खरं खरं सांगावं, ही किती लबाड बोलतंय. ही म्हणताय त्या दिवशी मांडव्यात फुटकी कवडी कुणी आणली का मोहित्यांनी ह्यांनी? आता मला खरंच सांगा, तुम्ही या कनेरला रामभाऊ सातपुते माळशिरस तालुक्यात यायच्या आधी रस्ता होता का नव्हता? जरा बोला की तुम्ही बोला, होता का नव्हता रस्ता? अरे या कनेर नगरीला नव्हे, या माळशिरस तालुक्यात दवाखाना होतं का नव्हतं? अरे मग सगळं होतं, मग ह्यांनी काय एकट्याने वरनं आबाळात येऊन 5 वर्षात तयार केलं का? परवा दिवशी मांडव्यात सभा घेतली, अरे ज्या खांबाच्या खाली उभा राहिला तो विजयसिंह मोहिते पाटलांनी दिलेला खासदार खोंडातला खांब होता, ज्या ब्लॉकवर उभा राहिला ते ब्लॉक त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी दिलेले होते. तू सगळं जिथं उभा राहून बोलतो ना, ते सगळं विकास तुझ्या आधी केलेला आहे, तू लागला इथं येऊन बाता माराय. म्हणजे लबाडाचं किती तोंड मोठं असतं, ते तोंड आपल्याला त्या ठिकाणी थांबवायचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, अरे आता आपल्या आजा पंजाच्या पिढ्या गेल्या,
आपण सगळेजण हे करतोय, पण तरुणांनी खरं खोटं तपासलं पाहिजे. याच्यात सत्य काय? तुमच्या हातात YouTube आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे. अरे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. याचे कारनामे जर बघितले तुम्ही तर तुम्हाला सांगतो, भीमा कोरेगावच्या दंगलीतला हा आरोपी आहे. अरे इथं येऊन तुम्ही आम्हाला हिंदू मुस्लिम साप बनवता, हिरवा साप म्हणून हिनवता. अरे तुम्ही आमच्या इथल्या रामूशनला तुम्हाला हे देऊ, तुमचा पुतळा बांधू. अरे आता तुझ्या पुतळ्यावरती याच्यावरती राजकारण करणारी लोक नाहीत. या तालुक्याला विकास करणार जर रत्न असेल तर शंकरराव मोहिते पाटलापासून मोहिते पाटील परिवार आहे. एका बाजूला संघर्षातून उभा राहिलेला आमचा संघर्ष नायक आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत, आणि त्यांच्या पाठीमागे असलेली ही तमाम आमची महाराष्ट्र या माळशिरस तालुक्यातली तमाम मतदारांची फौज आहे. त्यामुळे तुझा लबाडीचा कार्यक्रम संपलेला आहे. माझी विनंती आहे की रामभाऊ बोलत असताना जरा दमानी बोला. गिरवीकर आहेत का इथे? गिरवीकर जरा हात वर करा. आबा जरा थोडं बोलतो बरं का, वेळ घेतो. गिरवीकरांना तुमच्या महादेवाच्या मंदिरात विधानसभेचा त्या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी लोक त्या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी आता जो आपले पालकमंत्री आहेत ना त्या ठिकाणी मंदिरात आलते, आणि मी पण होतो. खरं खरं सांगतो, महादेवाच्या समोर आहे, खोटं बोलणार नाही. त्या तुमच्या महादेवाच्या जुन्या मंदिरात त्यांनी सांगितलं, अरे हा जयकुमार गोरे शब्दाचा पक्का आहे. 3 महिन्यात जर निरा देवदरचं पाणी नाही आणलं तर डोंगर फोडून माझ्यातलं पाणी देतो. जयकुमार भाऊ पाणी कुठं आहे? 3 महिने होऊन गेले का? 1.5 वर्ष झालं आमदारकीला. अरे उद्या म्हणे गिरवीत हेलिकॉप्टर उतरणार आहे. देवा आम्ही काय वाईट चितत नाही, पण नीट उतरू दे. आमचं एवढंच म्हणणं आहे, लबाडाला देवा माफ करू नको. जर जयकुमार गोरे आणि या ठिकाणी येणारे उद्याचे त्या ठिकाणी निंबाळकर आहेत, त्यांनी जर या जनतेला लबाड देऊन शब्द दिला आणि पाळला नसेल तर त्यांचा कार्यक्रम करेक्ट जनता मतात केल्याशिवाय राहणार नाही. अहो निरा देवदरचं पाणी भाऊ तुम्ही या व्यासपीठावरती आहे, ज्या 22 गावांना पाणी हक्काचं आहे ते पाणी निरा देवदरचं कधीही 2 TMC पाणी उचलून धुंबलकवडीत टाकायचं कधीही नव्हतं. पण या फलटणच्या माजी खासदारानं त्या ठिकाणी काळज आणि त्याच्या पलीकडून 2 TMC पाणी तुमच्या आमच्या हक्काचं पाणी चोरून पाईपलाईन द्वारे धुंबलकवडीत टाकलं, आणि धुंबलकवडीचं पाणी आमच्या आंध्रोड पर्यंत तुझ्या तालुक्याला नेलं. आणि तू काय आम्हाला सांगतो पाण्याच्या गप्पा? निरा देवदर वरती तुम्ही फक्त समित्या नेमायच्या. इकडचाच कोणतरी आहे तुमच्या गावचा एक नेता, फोटो काढतो, बातमी बितमी देतो, मोहिते आली त्यात इकडे तिकडे आहे. पण असली लबाडगिरी करू नका. संघर्ष करायचा. जानकर साहेबांनी या टोकापासून त्या टोकापर्यंत संघर्ष यात्रा काढली. ही निवडणूक होऊ द्या. जानकर साहेबांनी सांगितलंय या पाण्यासाठी मंत्रालय सुद्धा डोक्यावर घ्यायची आपली तयारी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, निरा देवदर वरती 2 वेळा मत देऊन आपण फसलोय. पाया पडलेत. निंबाळकर उभा असताना म्हणले पाण्यासाठी एकदा मतदान करा. त्याच्यानंतर आपल्याला दुसरे आमदार त्या ठिकाणी म्हणले निरा देवदरसाठी पाण्या मतदान करा. आणि आता पण तुम्ही काय सांगताय निरा देवदरसाठी? भाऊ तुम्ही जिल्हा परिषदला काम केलंय. जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा प्रश्न येतो का हो? निरा देवदर हा प्रश्न येतो का? काय ह्या रामाचं ज्ञान आहे? रामाला का जिल्हा परिषदचा विषय आहे का? आणि तू त्याच्यावर मत मागतोय. म्हणजे ज्याचं ज्ञान नाही, ज्याचा तुला अभ्यास नाही, जे प्रश्न काय करायचे फक्त आम्हाला आयुष्यभर सांगायचं की हे करून ते करू. पण आता आपल्याकडं दमदार खासदार आहेत. खासदारांनी या प्रश्नावरती त्या ठिकाणी भूमिका मांडली. खासदारांनी या प्रश्नावरती येळीव ठिकाणी MIDC मंजूर करून आणली. रेल्वे संदर्भात आपण बघतोय त्या ठिकाणी जातात. रात्री सांगितलं रणजित दादांनी किती सबस्टेशन मंजूर करून आणली, किती याला निधी आणला. अरे जी कामाची माणसं आहेत, थोडं सांगतो जाता आता, जो माल बाजारात विकत नाही, ज्या मालाला गिराईक नाही, त्या मालाला लाली पावडर लावून जाहिरात करावी लागते. आणि ही काय करतंय? लाली पावडर लावतंय, एका डीपी पाशी उभा राहतंय, डीपीचा फोटो काढतंय. अरे डीपी गेली कुठंतरी दवाखान्यात. आता तुम्हाला सांगतो, आम्ही कधी जाहिरात केली नाही. आम्ही काय कामं केली? जे हॉस्पिटल सरकारच्या योजनेचा लाभ घेतात, जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही फोन केला तर त्या हॉस्पिटलमधले राखीव बेड हे गोरगरीब सर्वसामान्य दारिद्र्य रेषेतल्या लोकांसाठी असतात. आणि तुम्ही फोन केला, त्याचा पाठलाग केला तर ती कामं होऊ शकतात. ही पत्र देतंय. बिल 1 लाखाचं असलं की तिकडे 1.5 काढाय सांगतंय. तिथं एक एजंट नेमलाय, त्याच्या गुंडपणा सांगतंय. असू द्या, आमचं गरीबाचं काम होतंय, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. त्यात पण तू मलिदा हाणतंय आणि पुन्हा फोटो काढतंय. आरोग्य दूत आमदार
अरे काय तुझी अवस्था. आता सहज येताना कनेरला येत होतो, म्हणलं रस्ता कुठनं चांगला आहे, जरा त्याच्या दारात ना आलो. अहो भाव, असा चकाचक डाम असा कॉन्क्रीट टाकून श्रीराम बंगल्यापर्यंत रस्ता. जरा पुढं आलो की झाला की बारका, हे असा बारका बारका डांबरी. जरा पुढं आलो की तिथनं कच्चा खड्डच. खरं आहे, मी आलोय, तुम्ही जाऊन बघा. लबाड बोलत असलो तर कनेर सिद्धनाथ त्याचा कार्यक्रम करेल. तिथनं आलो ही रस्ता असा. म्हणजे तुझ्या घरापर्यंत काय जे आम्ही सगळ्यांनी टॅक्स भरला होता, तुला घरी यायला केलता का रस्ता? बाकीची काय नाही ती विकासाच्या गप्पा. तू हे भलेलं लाईट लागली, मी म्हणलं इथं काय जत्रा भरली का काय? ह्याच्या आजूबाजूनी सगळ्या मरकुऱ्यान फिरकुऱ्यान. थांब, तुझं आता बिल किती येते ती बी एकदा बघू. अरे तू सगळं कसं कसं चालवतोय आम्हाला माहित आहे, आणि तू काय या जनतेला वेड्यात काढतो. त्यामुळे वेड्यात काढणारं नेतृत्व या माळशिरस तालुक्याच्या मानगुटीवर बसलेला हा लबाड प्रवृत्तीचा माणूस या ठिकाणी अजून जर आपण नाही घालवला, हा माणूस जर पुढे ठेवला तर तुम्हा आम्हाला रस्त्याने फिरता येणार नाही. अरे रस्त्यावरती माऊलीच्या पालखी महामार्गावरती दिवसा ढवळ्या गाड्या अडवल्या जात आहेत, दिवसा ढवळ्या चोऱ्या होत आहेत, आणि या चोरांना पालन करणारा माणूस कोण आहे, याच्या आजूबाजूला लोक कोण आहेत, ही सगळं बघायचं आपला त्या ठिकाणी वेळ आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, या मांडवे गटामध्ये विकास करायचा असेल तर गौतम आबा माने पाटील असतील, या ठिकाणी यशराज भैया असतील, आमची नागरहक्क असेल, यांच्या समोरील चिन्ह आपल्याला बटन दाबायचंय. आणि ते बटन दाबून येत्या 7 तारखेला आपण प्रचंड असं मतदान त्यात करा. यांचं ईव्हीएम फिव्हीएम इकडं तिकडं सगळा सुपडा साफ करा. आणि एकदा कळू द्या की शंभू महादेवाच्या पायथ्याला बसलेल्या माझ्या शेतकऱ्यांना हातात ही लढाई घेतली. ही लढाई गौतम आबाची नाही, ही लढाई यशराज भैयाची नाही, ही लढाई नागर हक्काची नाही. अरे ही लढाई माझ्या मांडवे गावातल्या 13 गावात, जिल्हा परिषद गटातल्या 13 गावातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे, इथल्या तरुणांची आहे. अरे तरुणांच्या रोजगाराचं काय, महागाईचं काय, याच्यावरती कुणीच बोलत नाही. फक्त जय श्रीराम, जय श्रीराम याच्यावरती बोललं जातं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, प्रभू रामचंद्र भाजप यायच्या आधी बी होतं की. अरे म्हणून तुम्हाला सांगतो, एकदा मी जोरदार घोषणा देतो, तुम्ही सुद्धा द्या. जय श्रीराम. अरे जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. एवढंच म्हणतंय, भाषण संपवतंय. म्हणून आपण शेवटी घेतलं, तुझा सुरुवात ते आमची शेवट आहे. आणि त्यामुळे सगळ्या मतदाराला हात जोडून सांगतो की कुणीही गाफील राहू नका. 1000, 2000, 500 साठी विकू नका माझ मित्र हो. लेकरा बाळाचं आयुष्य विकताय. अरे एका वर्षात 365 दिवस, 5 वर्षाचे 1800 दिवस. तुम्ही विकलेलं मत जर 2000 आलं तर 1 रुपया सुद्धा नाही. तुम्ही स्टँडवर गेल्यावर भिकाऱ्याला सुद्धा 10 रुपये देता. त्याच्यापेक्षा वाईट अवस्था या पैशावाल्यांची आहे. आणि म्हणून या ठिकाणी भाजपनी आणलेला बाहेरचा सगळा पैसा घ्या. आपलाच रस्त्यातला, ह्याच्यातला, त्याच्यातला हाणलेला आहे. लक्ष्मी आली तर डावलू नका. पण यावेळेस कार्यक्रम करेक्ट करा. आमदार खासदार साहेबांनी सांगितलंय, सुपडा साफ करायचा म्हणजे करायचा. आणि म्हणून सांगतो, आणि पुन्हा एकदा सर्वांची वेळ घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो ना. आबा, आमची मनसे बी तुमच्या संग आहे, पाठिंबा दिलाय. पुकारणारी जरा सुदीत पुकारा. मला लय हाणते ती गावात गेल्यावर. मला म्हणते तिथं का जातो, तुझं नाव घेत नाही ती, मनसेचा पाठिंबा म्हणत नाही ती. म्हणून मी आपल्या हक्काने म्हणतोय, माझा काय राग नाही तुमच्यावर, फक्त जाता जाता दुःख नाही तेवढं सांगितलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.